आणि आता वळूया खुल्या बातम्यांकडे। बातमी येते पवारांसंदर्भात। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीच्या निमित्तानं आज शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आले होते। काल पुण्यामध्ये पवार आणि अजित पवार यांची बैठक पार पडली, तर आज बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्रित आले। आजच्या बैठकीला योगेंद्र पवार यांची देखील उपस्थिती होती। यावेळी सुनेत्रा पवारांनी योगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, काय तुम्हाला वाटतंय? पवार कुटुंब देखील एकत्र यावं नाही, आता आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय। ठीक आहे, राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात, काय काय वेळेला परिस्थिती पण काय काय गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते, पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना। शेवटी रक्ताचं नातं आहे। मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहे आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो। एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये, आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही। आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो। इथून पुढेही मी करत राहणार आहे। अजितदादा पवार अनेक वेळा खुलासा केला आहे की अनेक संस्थांमध्ये मी आणि पवार साहेब एकत्र आहोत। पवार साहेब अध्यक्ष आहे, मी सचिव आहे, उपाध्यक्ष आहे, सदस्य आहे। त्यामुळे या बैठकीच्या निमित्त त्यांची अनेक वेळा भेट होत असते आणि त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। परंतु या सातत्यानं होणाऱ्या भेटी कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणार आहे। त्याच्यामध्ये अजितदादांनी आम्हाला काय अजून सांगितलेलं आहे आणि या संस्थेच्या बैठका ज्या होत्या ते नियमित होत असतात, त्यामुळे आम्हालाही त्याचं काय वाटत नाही। आणि शरद पवार साहेबांच्या जे काही भेटी आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था या निमित्तानं होणं हे काही फार त्यामध्ये राजकीय अर्थ काढू नका। राजकीय जो आमचा विषय आहे त्यामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर कुठल्याही पक्षामध्ये युती होण्याचा कुठेही प्रश्न निर्माण होत नाही।